आणि आमच्या कानावर असं आलंय की ब्रह्माकुमारीच तुम्ही लहान मुलांसाठी किंवा त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी उपक्रम करता, तर त्याबद्दल आम्ही जाणू इच्छितो. अगदी जरूर. आता काय आहे की ह्या ज्या ब्रह्माकुमारीच्या 18 विंग्ज आहेत किंवा प्रभाग आहेत, तर त्याच्यातलीच एक महत्त्वाचा जो प्रभाग आहे तो आहे एज्युकेशनल विंग, आम्ही त्याला म्हणतो. तर आज आपण बघतो की खरं तर ही पिढी जी आहे, ज्याला आपण म्हणूया युवा पिढी, ही जर आज संस्कार संपन्न बनली तर उद्याचा आपला जो भारत आहे तो खरा स्वर्णिम भारत होऊ शकेल. तर त्याच्यामुळे आपण एक खूप सुंदर प्रकल्प राबवतो आहे ब्रह्माकुमारीच्या तर्फे. त्याचं नाव आहे टच द लाईट. आणि हा प्रकल्प आपण सध्या अनेक शाळा अशा दत्तक घेतलेल्या आहेत आणि 7वीच्या मुलांना आज आम्ही जाऊन हे शिक्षण नैतिक मूल्याचं निःशुल्क म्हणजे आम्ही देत असतो. आता आपला विचारेल प्रश्न की 7वीचीच मुलं का? तर आपण बघतो की ही जी मुलं आहेत, ज्याला आपण नाव वापरतो की पौगंडावस्थेतली मुलं, ॲडॉल्सन्स, या मुलांना जर सारासार विचारशक्ती किंवा योग्य दिशा दिली नाही तर आज आपण हे जी प्रसार माध्यमं बघतो, टी व्हीच्याद्वारे किंवा वर्तमानपत्राच्या द्वारे बातम्या ऐकून वाचून ही मुलं भरकटण्याची शक्यता खूप आहे. शिवाय आज आईवडीलसुद्धा नोकरीवर जातात, त्यांनाही आपल्या मुलांसाठी द्यायला योग्य किंवा जास्तीत जास्त वेळ नाही आहे, नाही. तर त्यामुळे आज ब्रह्माकुमारीजने हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे मागच्या वर्षापासून, की शाळांमध्ये जायचं, 7वीच्या मुलांना ह्या आपल्याच मध्ये असलेल्या परमात्माने आपल्याला देऊ केलेल्या गुणांची नुसती ओळख नाही करून द्यायची, परंतु त्याच्यामध्ये वृद्धी कशी करता येईल हे अतिशय सुंदर गोष्टीच्या रूपाने पटवायचं, ज्याला आपण म्हणूया हसत खेळत शिक्षण. तर असा आम्ही एक सुंदर प्रकल्प राबवते. हीच 7वीतली मुलं जेव्हा 8वीत जातील तेव्हा 7वी आणि 8वी, आणि जेव्हा ती 9वीत जातील तेव्हा 7वी, 8वी आणि 9वी. म्हणजे काय आहे की त्यांच्यावर 3 वर्ष जेव्हा हे अतिशय सुंदर असं नैतिकतेचं, ह्या मूल्यांचं ज्ञान हॅमर होईल, तेव्हा खरोखरच उद्याची येणारी पिढी कशी असेल? अतिशय सुंदर असेल. स्वर्णिम भारतासाठी ही पिढी तयार होईल. आणि हा असा एक सुंदर प्रोजेक्ट ब्रह्माकुमारीजने राबवलेला आहे. आणि मला आनंद वाटतो की मी पेशाने शिक्षिका, गेले 20 वर्ष मी ट्युशन्स घेत आहे, तर ह्यासाठीही, या सेवेसाठीही माझी निवड झालेली आहे. आणि आज मी ज्या शाळांमधून जाते, 6 शाळांमध्ये, तर मी बघितलं की फक्त विद्यार्थीच नाहीत, तर विद्यार्थ्यांना शिकवणारे हे जे शिक्षक आहेत त्यांनाही आज जो स्ट्रेस येतो, आजचं हे जे स्पर्धात्मक युग आहे त्याच्यामध्ये, तर खरोखर ते सुद्धा त्या लेक्चरला बसतात. आणि अर्थातच आम्ही गोष्टीच्या रूपाने सांगतो, म्हणजे त्यांना असं कुठलंही अवघड नाही वाटता कामा. तर आणि आज मुलं कुठे गोष्टी वाचतात, ऐकतात, नाही, कारण त्यांना फक्त टी व्ही आणि PCच माहिती आहे. तर त्यामुळे ते शिक्षकही म्हणतात की खरोखर हे ज्ञान मुलांपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे जे ज्ञान आहे ब्रह्माकुमारीचं, ते प्रत्येक वयोगटातल्या, प्रत्येक स्तरातल्या सगळ्यांनाच अत्यंत उपयोगी असं सर्वांग सुंदर ज्ञान आहे. आणि म्हणून आम्ही दोघंही या ज्ञानाकडे खूप आकर्षित झालो. बघ, अगदी अगदी आबालवृद्ध म्हणूया आपण, सगळ्यांसाठी आहे. आपण फक्त आपल्याला कोणतं इम्प्लिमेंटेशन करता येईल, आपल्यासाठी कोणती धारणा करता येईल, आपल्याला कसं ह्या ज्ञानाशी संबंध ठेवता येईल, संपर्क, हे बघायचं आणि तो जो आवडेल तो पॉईंट उचलायचा. इतकं सोपं आहे. तुम्ही सांगितलं की टच द लाईट हा प्रोजेक्ट एकदम सुंदर राबविला आहे. त्याचा रिझल्ट काय तुम्हाला स्कूल्सकडून किंवा टीचर्सकडून किंवा स्टुडंट्सकडून काय मिळालं? हो, तो पण खरंच सुंदर आहे. मागच्या वर्षी जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट राबवायला सुरुवात केली, तर मुख्यत्वे करून मुलं जी आहेत ना, ती ओपन अप होतात. काय असतं की काही वेळेला ना, मुलं आईबाबांचे सहवास कमी मिळाल्यामुळे कुडतात आजकाल, किंवा त्यांना काहीतरी कुणाला तरी सांगायचं असतं, पण त्यांना ऐकवायला कुणी नसतं हक्काचं. तर आम्ही हे बघितलं की एकतर मुलं जी आहेत ती त्यांच्या मनातली गुपितं म्हणा, त्यांचे विचार म्हणा, खरे इतके सुंदर आहेत की आपल्याला सुद्धा वाटत नाही की ही इतकी छोटी मुलं इतका सुंदर विचार करू शकतात. वा. तर त्यांना
असा रिझल्ट दिसला आम्हाला अनेक शाळांमधून. आणि आम्ही पर्टिक्युलरली ना ग्रामीण विभागातल्या अगदी म्हणजे कॉर्पोरेशनच्या, म्युन्सिपाल्टीच्या वगैरे शाळा मुद्दाम हे केल्या की जिथे त्यांना साधनं सुविधा उपलब्ध नाही आहेत. अक्षरशः 50 रुपये फी देताना सुद्धा त्यांच्या पालकांना कष्ट पडत आहेत. त्या समाजामध्ये आज आपली सर्वात जास्त गरज आहे. तर असं दिसलं की त्यांच्या रिझल्ट्समध्ये खूप फरक पडला आहे. जी मुलं पूर्वी घाबरत होती बोलायला, त्यांना जणू काही आज काहीतरी समजलेलं आहे, बोलतायत ती, त्यांच्या शिक्षकांशी त्यांचा अतिशय सुंदर सुसंवाद होतो आहे आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो त्यांच्या रिझल्टवर ऑटोमॅटिकली पडलेला आहे. शिवाय दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना डेमॉन्स्ट्रेशन करायला लावतो किंवा दाखवतो तर त्यांचं स्टेज फिअर जे आहे ती भीतीसुद्धा त्यांची कमी झाली आहे. खरोखरच मला असं वाटतं ह्याच्यातनंच उद्याचे वक्ते तयार होतील, नाही का? कारण मुलांना काहीतरी भाषण करायचं असलं तर ह्याच्या आधी मी बघितलं की मुलं काहीतरी पाठ करून आणतात, लिहून आणतात आणि एक शब्द विसरला की सगळंच विसरतं. पण नाही, आज ह्या कार्यक्रम आम्ही राबवत असल्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो त्या विकासाकडे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्ष पुरवता येतं. त्याच्यात आपला काहीतरी फुल ना फुलाची पाकळी असा हातभार लागतो आणि खरोखरच हे जे मातीचे गोळे आहेत त्यांना अतिशय सुंदर असा आकार देण्यासाठी ब्रह्माकुमारीजने हे अतिशय छान कार्य हाती घेतलं आहे आणि म्हणून मला खूप अभिमान वाटतो. तर अशा सर्व स्तरातल्या लोकांसाठी हे ज्ञान अतिशय उपयुक्त आहे. खरोखरच खूपच छान हा तुमचा प्रोजेक्ट आणि त्याबद्दल तुम्ही रिझल्ट खूपच छान सांगितलात. आणि याच्या आधीही तुम्ही ब्रह्माकुमारीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यापासून तुम्हाला काय काय वर्क तुमचं कसं प्रोग्रेस झालं हे तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितलं. तर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूपच सुंदर तुम्ही अनुभव कथन केलं. तर त्याबद्दल तुमचं आभार. धन्यवाद. धन्यवाद.